आता याच्यामध्ये कोणकोणते टेक्निकल ॲनालिसिसचे वेबसाईट आहे स्टेप बाय स्टेप आपण बघूया. पहिली जी वेबसाईट आहे त्याचं नाव आहे tradingview.com. tradingview.com. दुसरी जी वेबसाईट आहे त्याचं नाव आहे investing.com. तिसरी जी वेबसाईट आहे तिचं नाव आहे charting.com. अजून बरेच वेबसाईट आहेत, पण जास्त करून फ्री ऑफ कॉस्ट जर का आपल्याला टेक्निकल ॲनालिसिसमधले वेबसाईट पाहिजे असतील तर फर्स्ट वेबसाईट आहे tradingview.com, दुसरी वेबसाईट आहे investing.com, तिसरी वेबसाईट आहे charting.com. स्टेप बाय स्टेप आपण नंतर बघू कसं करायचं असतं. आता सपोज आपला हा जो ब्रोकर आहे हा झिरोदाचा ब्रोकर आहे. ह्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 7 वॉचलिस्ट भेटतात. इथं जर का डाऊनसाईडला आलो देन इथून फर्स्ट वॉचलिस्ट, सेकंड वॉचलिस्ट, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी आणि 7वी असे 7 वॉचलिस्ट तुम्हाला भेटतात. एका वॉचलिस्टमध्ये आपण 100 कंपन्या ॲड करू शकतो. त्यामधले कंपनी ॲड कसं करायचं किंवा रिमूव्ह कसं करायचं इथं जस्ट क्लिक करायचं सर्च बारवरती. आता याच्यामध्ये सपोज मी कंपनीचं नाव टाकतो याच्यामध्ये TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. ओके, आता हे ऑलरेडी ॲड आहे म्हणून ह्याला फुली आली. सपोज दुसरी कंपनी जर का मी घेतलो याच्यामध्ये टाटा टेक्नॉलॉजी. ओके, तर टाटा टेक आल्या तर इथं तुम्हाला बायचं विंडो असते, इथं सेलचं विंडो असते. या साईडला जर काही क्लिक केलो आपण तर इथं चार्ट येतो आहे. ह्याच्यामध्ये साईडला जे आला हा चार्ट आला. साईडला मार्केट डेप्थ असते, त्याच्या बाजूला प्लसचं बटन असते. प्लसचं बटनवर जर का मी क्लिक केलं तर हे जे टाटा टेक्नॉलॉजीचा जे शेअर आहे म्हणजे स्क्रिप्ट आहे हे डाऊन साईडला काय झालं ॲड झाला. आता याच्यामध्ये ह्याच्यावरती आलो मी, इरकॉन आहे, मला इरकॉनचा चार्ट बघायचा आहे तर मी इथंच चार्टवरती क्लिक करणार. हे तुम्हाला इरकॉनचा चार्ट ओपन झाला. आता ह्याला मोठं कसं करायचं तर कोपऱ्यात एक बटन आहे पॉपआउट चार्ट, ह्याच्यावरती जर का मी क्लिक केला तर हे पूल मोठ्या स्क्रीनवरती काय झाला चार्ट अवेलेबल झाला. आता साईडला जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर इथं तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ट्रेडिंग व्ह्यूचा वेबसाईटवरचं हे जे चार्ट आहे हा तुम्हाला अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट ब्रोकरच्या वेबसाईटवरती. तर इथं ट्रेडिंग व्ह्यूचा लोगो आहे. हे जे असतं वाय ॲक्सिस ह्याच्यामध्ये प्राइजेस आहे, हे जे एक्स ॲक्सिस आहे ह्याच्यामध्ये तुमचं कॅलेंडर आहे. आता इथं थोडंसं जर का तुम्ही बघायला गेला टॉपला तर इथं सर्च बटन आहे. प्रत्येक वेळी इथं येऊन कंपनी चेंज करायची गरज नाही आहे. इथूनच तुम्ही काय करू शकता कंपनी चेंज करू शकता. मला पाहिजे सपोज दुसरी कंपनी निफ्टी 50 मला बघायचं आहे तर मी निफ्टी आणि स्पेस देणार आणि थोडंसं इथं 50 टाकणार तर ह्याच्यामध्ये निफ्टी 50 आला. ह्याच्यावरती जर का मी क्लिक केला तर हा निफ्टी 50चा चार्ट ओपन झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जर का ड्रॉ करायचा असेल तर इथं बारकसचं ब्ल्यू बटन दिसतंय, बारकसचं ब्ल्यू बटन दिसतंय. ह्या ब्ल्यू बटनवरती काय करायचं आपल्याला क्लिक करायचं. ब्ल्यू बटनवरती क्लिक केला तर ह्या साईडला तुम्हाला एक टूलबार आला. हा टूलबार म्हणजे काय आहे की जसं आपण पेंट ओपन करतो, पेंटमध्ये इथं स्क्वेअर असते, सर्कल असते, रेक्टँगल असते, लाईन असते, त्या प्रकारे ही काय झालं टूलबार ओपन झाला. आता आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळी आपण हे जे लाल आणि हे हिरवं जे आहे ह्याचा सिंपल अर्थ काय आहे की टेक्निकल ॲनालिसिस आणि फंडामेंटल ॲनालिसिस हे ॲनालिसिसचे 2 प्रकार आहेत. कुठल्या पण फील्डमध्ये जर का आपल्याला ॲनालिसिस करायचं असेल तर 2 प्रकारे करू शकतो. एक असतं टेक्निकल ॲनालिसिस आणि दुसरं असतो फंडामेंटल ॲनालिसिस. टेक्निकल ॲनालिसिसचा अर्थ काय होतो की मला सपोज एक एक्झाम्पल घेऊया आपण की 9वी 10वीला असं काहीतरी एक्झाम्पल असतं की 2002 साली किंवा 2001 साली एवढे करोड लोकसंख्या होता, 2002 साली एवढी करोड लोकसंख्या होती, 2003 साली एवढी करोड लोकसंख्या होती. म्हणजे काय हे नंबरमध्ये जे येतं ह्याला बोलतो आपण फंडामेंटल. आणि हे जे नंबरमध्ये आलं आहे ह्याला आपण जर काही तर चार्टवरती ड्रॉ केलं तर ह्याला बोलतो आपण टेक्निकल. म्हणजे काय की इथं सपोज जर का लिहिलं 2001, इथं लिहिलं 2002, 2003, 2004 तर याचा अर्थ काय आहे की 2001ला एवढी करोड लोकसंख्या होती,
2002ला एवढी वाढली, 2003ला एवढी वाढली, 2004ला एवढी आहे, 5ला एवढी आहे, समथिंग. म्हणजे दोन प्रकारे ॲनालिसिस असणार, एक असणार टेक्निकल ॲनालिसिस, एक असणार फंडामेंटल ॲनालिसिस. जे नंबर बेस स्टडी असतोय त्याला बोलतो आपण फंडामेंटल ॲनालिसिस, आणि जे चार्ट बेस स्टडी असतो त्याला बोलतो आपण टेक्निकल ॲनालिसिस. आता नंबर बेस स्टडी, चार्ट बेस स्टडी म्हणजे काय, की जसं की आपण एक्झाम्पल घेतलं होतं की आपली काय पॉप्युलेशन आहे, मग पॉप्युलेशन आपल्याला पटकन कशामध्ये समजतं. जर का सपोज मी जर का हा चार्ट बघायला गेलो तर ह्या चार्टला बघितल्या काय समजते की 2004ला सगळ्यात जास्त करोड लोकसंख्या आहे. पण हेच जर का आपण इथं नंबर बेस लिहिला असतं तर कदाचित वेळ लागला असता, टाईम लागला असता. म्हणजे जर का आपल्याला स्टडी करायचं असेल तर हे चार्टला बघून आपल्याला पटकन समजतंय की कोणत्या साली किंवा कुठं लोकसंख्या कमी होती, कुठं लोकसंख्या जास्त होती. मग चार्टचा जो स्टडी असतो त्याला बोललं जातं टेक्निकल ॲनालिसिस, आणि नंबरचा जो स्टडी असतो त्याला बोललं जातं फंडामेंटल ॲनालिसिस. ओके, तर इथंपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतरनं काय आहे की चार्ट स्टडी करायचे वेगवेगळे प्रकार आहेत. आत्ता आपण जे ड्रॉ केलं होतं ह्याला बोललं जाते हिस्टोग्राम. असं वेगवेगळे प्रकार आहेत. कधी आपण लाईनमध्ये पण असं ड्रॉ करतो, कधी आपण एरियामध्ये पण असं ड्रॉ करतो, सेम लाईनच असते बट इथं हॅचिंग केलेलं असतं. कधी कधी असा पाय चार्ट असतो, ह्याला पण बोललं जाते टाईप ऑफ ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस. तर वेगवेगळे प्रकार आहेत. तसं शेअर मार्केटमध्ये जर का आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस करायचं असेल तर त्यासाठी कोणता मेथड आहे, तर त्यासाठी मेथड आहे आपण ते इथं यूज करतो आहे. जनरली जर का आपण इथं बघायला गेलो, ह्या साईडला जर का बघायला गेलो तर इथं लिहिलं आहे आपल्याला निफ्टी 50. ह्याच्या बाजूला तुम्हाला इथं कॅन्डलचं टायमिंग आहे, ह्याच्या बाजूला इथं तुम्हाला एरिया आहे, म्हणजे काय आहे कॅन्डल ॲक्च्युली. ह्याच्यावरती जर का मी क्लिक केलो, इथं जर का बघायला गेलो तर इथं काय दिसतं आपल्याला कॅन्डल दिसते. ह्याच्यावरती जर का मी क्लिक केलो तर इथं बार्समध्ये पण येते, इथं हॉलो कॅन्डल, पोकळ्या कॅन्डल पण येते, असं एरिया पण आला, इथं लाईन पण आला. म्हणजे काय, नंबर ऑफ टेक्निकल ॲनालिसिसचे प्रकार काय आहेत, वेगवेगळे आहेत. पण जगामध्ये ज्याचा सगळ्यात जास्त वापर केला जातो तो कोणता, तो आहे कॅन्डल स्टिक. आता कॅन्डल स्टिक म्हणजे काय असते ते आपण डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. त्यासाठी काय आहे की त्यासाठी दोन प्रकारचे कलर आहेत, एक हिरवा कलर आहे, एक लाल कलर आहे. ते कलर तयार कसं होतो किंवा कलर म्हणजे काय असते ते आपल्याला इन डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. आता त्यामध्ये काय आहे, एक ग्रीन कलर आणि ह्या साईडला एक रेड कलर. ओके, आता जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर आपण त्यासाठी एक एक्झाम्पल घ्यायचं आहे, ज्यामध्ये बाजाराचा आपण भाजी मंडईचा पण एक्झाम्पल घेणार. ओके, फॉर एक्झाम्पल आपण जस्ट इथे एक एक्झाम्पल घेतो, भाजी मंडई. ओके, जर का आपण बाजारात गेलो तर बाजारात दोघं जण असतात, एक बायर असतोय, एक सेलर असतोय. आपण ॲझ्युम करूया की बाजार जो आहे ह्या सकाळी 7 वाजता ओपन होतो आणि 10 वाजता काय होतो, बंद होतो. मग बाजारमध्ये हा ए स्टॉलर आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा डी आहे आणि हा ई आहे. आता याचा अर्थ काय आहे की ए जो स्टॉलर आहे ह्याच्यामध्ये पण भाज्या आहेत, ह्याच्याकडं पण भाज्या आहेत, प्रत्येकांकडं भाजी आहेत. फक्त प्रत्येकांकडं सेम भाजी असेल असं काही नाही आहे, वेगवेगळी भाजी असणार. आता एकडं काय आहे की सपोज सकाळी 7 वाजता मार्केट ओपन झाला आणि आपल्याला पाहिजेला आहे सपोज मेथी पाहिजेला आहे. ओके, तर मेथी पाहिजेला म्हटल्यानंतर ना त्यांनी काय केले, 7 वाजता एकडे गेले, त्यानं काय सांगितलं की 10 रुपये पेंडी. 7 वाजता मेथीचा भाव काय झाला होता, 10 रुपये पेंडी होता. आता त्यामध्ये एक एक कस्टमर असे आले, त्यांनी बार्गेनिंग केला, म्हणजे काय केले, रेट कमी मागितला. मग त्यांनी काय केला, 8 रुपयाला त्यानं काय केला, पेंडी विकून टाकला. आता त्यानंतर ह्या पर्सनला समजलं, ह्या सेलरला समजलं की ह्याच्यामध्ये काय आहेत की बाकीच्या कोणाकडेच मेथी नाही आहे, मेथी फक्त ह्या एकट्याकडेच आहे. ओके, तर बाकीच्यांकडे मेथी नाही, मेथी एकट्याकडेच आहे. तर तो काय करणार, रेटला काय करणार, वाढवणार. म्हणजे जी मेथी तो 10 रुपयाला विकत होता, आता बायर भरपूर घ्यायला आले आणि सेलर कोणच नाही आहे, एकटा सेलर आहे, जास्त बायर आहेत.
तर प्राईस काय होणार, अपसाईड जाणार. मग 10 रुपयाचा मेथी दोन काय केला, 40 रुपयेपर्यंत त्यानं विकायला चालू केला. त्यानंतरनं त्याकडे 1-2 पेंड्या शिल्लक राहिल्या, मार्केट पण संपत आलं, 10 वाजता आले. मग त्यानं काय केला, 40 रुपयेवरून त्यानं काय केला, 36 रुपयाला काय केला किंवा 32 रुपयाला मेथी काय केला, लास्टचं विकून टाकला. म्हणजे त्या स्पेसिफिक डेला बाजारमध्ये काय झालं, 10 रुपयाला मेथी ओपन झाली, 8 रुपयेपर्यंत खाली आली होती, 40पर्यंत वरती गेली आणि 32ला बंद झाली. ओके, त्या दिवशीचं. ओके, सेकंड डेला काय झालं की दुसऱ्या डेला काय झालं की याच्यामध्ये ए पण आहे, बी पण आहे, सी पण आहे. प्रत्येकजण म्हणजे ह्या सगळ्यांना काय समजलं की आपण पण मेथी आणली असती तर आपल्याला पण डिमांड आली असते, आपला पण बिझनेस झाला असता. तर प्रत्येकजण काय करणार, मग सेकंड डेला मेथी आणणार. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झाले, सेलर वाढले. आणि आता काय होणार, काल त्यांनी 32ला बंद केला आहे, मग कदाचित आज त्यानं काय केला, 34 रुपयाला ओपन केला. तर हे कितीला पण ओपन होऊ शकते, असं नसतं की काल ज्या रेटला क्लोज झाले त्याच रेटला आज ओपन होते. हे डिपेंड करते मार्केट्स कंडिशन, मार्केट सिनारिओ त्यावर ठरतं आहे. त्यानं काय केला, 34 रुपयाला ओपन केला, 34 रुपयेवरनं ती जी पेंडी आहे ही 44पर्यंत वरती गेला परत त्या दिवशी सेकंड डेला. आता बायरचा पर्स्पेक्टिव्ह, बायरचं थॉट प्रोसेस काय असणार आहे की आपण काय केलं होतं, आपण काल बघितलो 8 रुपयाला आणला, कोण 10 रुपयाला आणला असणार, कोण 20ला आणला असणार, कोण 40ला आणला असणार आहे. आज डायरेक्टली 44चा रेट आहे. मग ज्यानं 8 रुपयाला नेला आहे किंवा ज्यानं 10 रुपयाला नेला आहे तर 4पट रेट झाला आहे. मग तो काय म्हणणार, आज मेथी खायला नको, आज आपण दुसरी भाजी घेऊन जाऊया. म्हणजे मेथीला डिमांड येणार काय, दुसऱ्या दिवशी मेथीला डिमांड नसणार आहे. मग काय होणार, एवढे जण सेलर आहेत, भरपूर सेलर आहेत, पण बायर नाही आहेत. म्हणजे सेलर जास्त आहेत पण बायरच नाही आहेत म्हटल्यावरती त्यांना काय करायला लागते, ते मेथीला पाडायला लागते. म्हणजे मेथीचा रेट काय होणार, मग स्टेप बाय स्टेप कमी होणार. मग कमी झाला मेथीचा रेट, त्यांनी काय केले, 28 रुपयेपर्यंत विकले, 26 रुपयेपर्यंत खालच्या रेटला विकला होता, लोवेस्ट रेटला त्या दिवशी. आणि 28ला बाजारच संपला, म्हणजे 10 वाजले, बाजार खतम. तर 28 रुपयाला त्यांनी काय केला, क्लोज केला. आता ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला काय समजते, एका दिवशीचा रेट काय झाला होता, वाढला होता, एका दिवशी रेट काय झाला होता, पडला होता. ज्या दिवशी रेट वाढला त्याच्यामध्ये काय झालं की बाजारमध्ये ओपन झाला 10 रुपयाला, क्लोज आला 32 रुपयाला. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय समजते, जर ओपन प्राईस जी आहे ह्या ओपन प्राईसच्या वरती जर का क्लोज प्राईस आली, ओपन प्राईसच्या वरती जर का क्लोज प्राईस आली, तर मार्केटमध्ये कॅन्डल जी तयार होणार, कॅन्डलचा जो कलर असणार, हा कलर कोणता असणार, हिरवा, ग्रीन कलर असणार. म्हणजे काय, ओपनच्या वरती क्लोज आला तर ह्या कॅन्डलचा जो कलर आहे हा ग्रीनमध्ये होणार. आणि हे जे हिरवा कलर दिसतंय ह्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये बोलतोय बॉडी, त्याला आपण बोलतो बॉडी. आता ओपन प्राईस जी आहे, ओपन प्राईसच्या खाली जर का क्लोज प्राईस आली तर त्यावेळी जो कॅन्डल तयार होणार, म्हणजे ओपन प्राईस इथं आहे, ह्याच्या वरती पण मार्केट गेलं पण क्लोज कुठं आला, मार्केट खाली क्लोज आला. म्हणजे क्लोज खाली आला म्हणजे हा जो कलर तयार झाला तर हा कोणता कलर तयार झाला, हा रेड कलर तयार झाला. आणि ह्याला टेक्निकल नाव काय आहे, बॉडी. पण कधी कधी काय होते, कलर कुठला पण असो, हिरवा किंवा लाल, कलर कुठला पण असो, मार्केट ज्यावेळी वर जाते त्यावेळी ते एक प्राईस तयार करते, त्याला बोलतो आपण हाय प्राईस. मार्केट ज्यावेळी खाली येते त्यावेळी एक प्राईस तयार करते, त्याला बोलतो आपण लो प्राईस. मग हे जे वरती गेलेलं असते आणि परत खाली आलेलं असते, हे जे तुम्हाला काटेसारखा सेक्शन पोर्शन दिसतोय, ह्याचं टेक्निकल नाव आहे WICK, विक. कोणकोण त्याला विक बोलतेत, कोणकोण त्याला अप्पर शॅडो बोलतेत. आणि जर का डाऊनला आला तरी पण कोणकोण त्याला विक बोलतात किंवा कोणकोण त्याला लोअर शॅडो बोलतात. मग ते हिरव्या कॅन्डलचा असो नाहीतर मग ते लाल कॅन्डलचं असो. ओके ओके आत्ता आपण जे बघितलं ना, कॅन्डल म्हणजे काय असं ते बघितलं. ते जर का आपण चार्टवरती आलो, आता इथून काय होते, हे स्ट्रेच व्हाले अपसाईडला, इथून काय व्हाले, हे स्ट्रेच व्हाले डाऊन साईडला. कधी पण काय करायचं, चार्ट ओपन केला, राईट क्लिक करायचा आणि रिसेट चार्ट व्ह्यू करायचा. इथून झूम करू शकता, झूम आउट करू शकता.
आता इथं जर का तुम्ही आला, इथं निफ्टी 50 आहे, ह्याच्या बाजूला जर का तुम्ही आला तर इथं तुम्हाला 5 मिनिट येते, 5 मिनिट ह्याच्यावरती क्लिक केला तर कॅन्डल जी असते, म्हणजे ही जी हिरवी कॅन्डल आहे किंवा ही जी लाल कॅन्डल आहे, ही प्रत्येक कॅन्डल ही 5 मिनिटाला डिनोट करते. आत्ता ह्याला तुम्ही 1 मिनिटाला पण करू शकता, 2ला पण करू शकता, 3ला पण करू शकता, 4ला आणि 5ला पण करू शकता. मग कधी कधी डेची पण करता येते, मंथची पण करता येते आणि आठवड्याची पण करता येते. हे कशावरती पण तुम्ही करू शकता. जसं आपली रिक्वायरमेंट असणार तसं आपण ह्याला ॲडजस्ट करणार. ते आपण नंतरनं स्टेप बाय स्टेप स्टडी करूया. आत्ता आपल्याला काय बघायचं आहे की सपोज मी जर का 1 डेला कॅन्डल केला तर राईट क्लिक आणि रिसेट केला. ओके, तर ह्याच्यामध्ये काय झालं, ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं कॅन्डल आली. आता आजचं मार्केट जे आहे, आजच्या मार्केटमध्ये कॅन्डलचा कलर हिरवा बनला आहे. ह्याचा अर्थ काय आहे, ओपन प्राईस इथं आहे डाऊनला, क्लोज प्राईस इथं आहे वरती, वरती काठीसारखं सेक्शन दिसतं. याचा अर्थ काय आहे, हे टॉप मरला होता म्हणजे हा झाला हाय, हे खाली काठीसारखं दिसते म्हणजे काय झालं, वीक झाला, ह्याला बोलतो आपण लो. ह्याच्या बाजूला पण इथं कॅन्डल तयार झाली होती, ही लाल कलरची आहे. याचा अर्थ काय आहे, तर ओपन वरती आहे आणि क्लोज खालती आहे, आणि हे हाय आहे आणि हे लो आहे. आता हेच आपल्याला इन डिटेलमध्ये जर का प्राईस पाहिजे असेल तर प्रत्येक वेळी इथं येऊन या साईडला बघायची काहीच गरज नाही आहे. जस्ट ह्याला क्लिक करायचं आहे, क्रॉसर, ह्याच्यावरती क्लिक केला तर इथं बारकमध्ये ब्ल्यू कलर येते आणि ह्याच्यावरती आला तर तुम्हाला फक्त इथं 4 प्राईस बघायचे आहेत. ह्यामध्ये इथं ओ म्हणजे ओपन प्राईस, एच म्हणजे हाय प्राईस, एल म्हणजे लो प्राईस आणि सी म्हणजे क्लोज प्राईस. ह्याच्यामध्ये जसे त्या कॅन्डलवरती, सपोज मी ह्या कॅन्डलवरती आलो तर ते दिवसाचं दाखवणार, ह्याला मी 1 मिनिटाचं केलो तर ते त्या 1 मिनिटाचं दाखवणार, डिपेंड. आता सपोज जर का मी ह्याच्यावरती आलो तर इथं तुम्हाला जी प्राईस दाखवते ही त्या दिवसाची, म्हणजे खालती जर का तुम्ही बघायला गेला 31 जुलै 24 दिसते ब्लॅकमध्ये. सपोज मी ह्याच्यावरती आलो, इथे तुम्हाला दिसते 30 जुलै, इथे तुम्हाला दिसणार 29 जुलै, म्हणजे प्रत्येकाचं तुम्हाला इथं प्राइजेस तुम्हाला डायरेक्टली दिसतात. ह्याला जर का मी 1 मिनिटाला केलं तर इथं 1 मिनिटाचे आलं, इथं त्याच्या पाठीमागच्या मिनिटाचे आलं, इथं त्याच्या पाठीमागच्या मिनिटाचे आलं. आता हे चपटं दिसायला, मग तुम्ही इकडून त्याला स्ट्रेच करू शकता, झूम आउट, झूम इन आणि स्ट्रेच. असं केलं की तुम्हाला हे पुरा कॅन्डल दिसतं आहे. आता कॅन्डलच्या पुढचं जो पॉईंट आहे, कॅन्डलच्या पुढचं जे पॉईंट आहे त्याला आपण बोलतो कॅन्डलचं ट्रॅव्हलिंग. कॅन्डलचं ट्रॅव्हलिंग म्हणजे काय आहे, बरेच जण काय करतात, बरेच जण कॅन्डल स्टिक पाठ करतात. तर कॅन्डल स्टिक पाठ करायची काहीच गरज नाही आहे. आपल्याला कॅन्डल कसे मूवमेंट करतात, कॅन्डल कसे फिरतात ते जर का तुम्हाला आयडिया आली तर तुम्हाला कॅन्डल पाठ करायची गरज अजिबात नाही पडत. म्हणजे काय की मार्केट ओपन झालं सपोज एका स्पेसिफिक प्राईजला, इथं ओपन झाला, इथं क्लोज झाला आणि मार्केट इथंपर्यंत डाऊनसाईडला आलं होतं. याचा अर्थ काय आहे की ही पहिला जर गोष्ट काय आहे की ह्याच्यामध्ये लो पॉईंट आहे पण हाय पॉईंट नाही आहे, वरती मार्केट गेलं नाही आहे. जिथं क्लोज झालं आहे तिथं स्टॉप झालं आहे, म्हणजेच क्लोज पॉईंट इज इक्वल टू हाय पॉईंट असणार. आणि ह्याच्यामध्ये मार्केट ओपनच्या वर क्लोज आला आहे, म्हणजे ह्या कॅन्डलचा जो कलर आहे हा कुठला असणार आहे, हा ग्रीन कलर असणार आहे. आता सपोज जर का असं काय तर कॅन्डल बनली, ह्याच्यामध्ये पण असं सेम सिनारिओ झाला आहे, ज्यामध्ये ओपन प्राईस डाऊनला, क्लोज प्राईस टॉपला आणि इथं तुमची हाय प्राईस आहे, इथं तुमची लो प्राईस आहे. सिमिलरली जर का आपण तेच बघायला गेलो, सेम टू सेम काही फरक नाही आहे, फक्त ओपन क्लोज बदलला. तर ह्याच्यामध्ये काय बदलणार आहे, ह्याच्यामध्ये कलर बदलणार आहे. ह्याच्यामध्ये जो कलर येणार हा कुठला येणार आहे, हा रेड येणार आहे. ओके, हा रेड येणार, हा कुठला येणार, हा ग्रीन येणार. आता ट्रॅव्हलिंगचा अर्थ काय आहे, आपल्याला चेक करायचं आहे की मार्केट हायकडून क्लोजला गेलं आहे का लोकडून क्लोजला गेलं आहे. याचा अर्थ काय की मार्केटमध्ये जी कॅन्डल असते त्या कॅन्डलमध्ये टोटल 4 पॅरामीटर आहेत. एक ओपन आहे, एक लो आहे, एक हाय आहे आणि एक क्लोज आहे. मग ओपन प्राईस असो किंवा लो असो किंवा क्लोज हाय असो, कॅन्डलचा कलर जो होणार हा कलर कोणत्या बेसिसवरती होणार, कॅन्डल क्लोज झाल्यावरती. म्हणजे इथं ओपन झाला, मार्केट वर गेलं, मार्केट खाली आलं, वरती गेलं त्यावेळी तुम्हाला हिरवं दिसते, खाली आलं की तुम्हाला लाल दिसते. मग हे कलर फिक्स कलर जो कॅन्डलला येणार हा कधी येणार, ज्यावेळी क्लोज होणार त्यावेळी. म्हणताना जे 4 पॅरामीटर असतात ना, ह्याच्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर जर का कोणता असेल तर तो असतो क्लोज पॅरामीटर. म्हणजे कॅन्डलमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर कोणता आहे
तर कॅन्डलचा क्लोज. म्हणून बरेच जण जे असतात बिग प्लेयर असतात ते असं विचार करत असतात की क्लोजिंगच्या टाईमला आपण ट्रेड करू, क्लोजिंगच्या टाईमला, नियर अबाउट क्लोजिंग टाईम. मग क्लोजिंगचा टाईम व्हेरी इम्पॉर्टंट असते, कारण की क्लोज डिसाईड करते मार्केटचा जनरली ट्रेंड. ओके, तर क्लोजिंगवर तुम्हाला मार्केट बुलिश आहे का मार्केट बेरिश आहे पण कळणार. हिरवा असेल तर बुलिश, लाल असेल तर बेरिश. मग ओपन इथं झाला, इथून मार्केट डाऊन साईडला आलं होतं आणि इथून मार्केट अपसाईडला गेलं होतं. मार्केट अपसाईडला कुठंपर्यंत गेलं, मार्केट ओपनच्या वरती गेलं, ते प्लस पॉईंट आहे. सेकंड प्लस पॉईंट कोणता आहे की मार्केट लोकडून क्लोजला गेलं. जर लोकडून क्लोजला गेला असेल तर हा जो व्ह्यू असतो हा व्ह्यू पॉझिटिव्ह कन्सिडर केला जातो. का पॉझिटिव्ह कन्सिडर केला असतो, कारण की मार्केटला खाली जर का यायचं असेल तर मार्केटला खाली सेलर आणतात, मार्केटला खाली सेलर आणतात. मार्केटला वर कोण नेते, मार्केटला वर बायर नेतो, बायर मार्केटला वर नेतो, सेलर मार्केटला खाली आणतो. आता ह्याच्यामध्ये काय झालं, मार्केटला वरून खाली कोण आणलं, तर वरून खाली मार्केटला आणला सेलरने. मार्केटला ह्या पॉईंटपासून मार्केट वर गेलं आहे, म्हणजे मार्केटला वरती कोण नेलं, बायरने वर नेलं. ओके, मार्केटला वर कोण नेलं, बायरने नेलं. म्हणजे ॲट द एंड जर का आपण ह्या कॅन्डलला ऑब्झर्व केलं तर ह्या कॅन्डलवरती आपल्याला काय समजणार की ओव्हरऑल मार्केटमध्ये ह्या कॅन्डलमध्ये बायर स्ट्रॉंग आहेत का सेलर स्ट्रॉंग आहेत, ह्याचं पर्स्पेक्टिव्ह समजतं, याचा थोडंसं आयडिया येते की त्याच्यामध्ये कोण स्ट्रॉंग आहे. मी काय बोललो याच्यामध्ये की मार्केटला वरती कोण नेते, तर मार्केटला वरती बायर नेतो, मार्केटला खाली कोण आणतो, सेलर आणतो. जर का मार्केटला खाली आणला असेल तर हे निगेटिव्ह असते, म्हणजे सेलर त्यामध्ये जास्त आहेत. मार्केटला वर नेलं तर हे पॉझिटिव्ह असते, म्हणजे त्यामध्ये बायर जास्त आहेत. म्हणजे ह्या कॅन्डलला बघितल्यावरती काय दिसते की मार्केट लोकडून क्लोजला गेलं आहे, मग खालून वरती नेला असेल तर ह्यात बायरची ताकद जास्त लागलेली असते. म्हणजे ह्या कॅन्डलमध्ये स्ट्रेंथ कुणाची असणार, तर ह्या कॅन्डलमध्ये जी स्ट्रेंथ असणार आहे ही बायरची स्ट्रेंथ असणार आहे, बायरची स्ट्रेंथ. ओके, तर ह्याच्यामध्ये बाईंग स्ट्रेंथ कशी आली हे समजलं, कारण की मार्केट ओपन इथं झाला, इथून खालीपर्यंत आला, पण क्लोजिंग कुठं आला, आपल्या कॅन्डलमध्ये काय इम्पॉर्टंट असते, क्लोज. क्लोजिंग कुठं आला, वरती, म्हणजे लोकडून क्लोजला गेलं आहे. आता सपोज सेम एक्झाम्पल आहे, जर का अशी कॅन्डल आहे की याच्यामध्ये काय झालं की मार्केट डाऊनला आलं आहे आणि मार्केट वर पण गेलं आहे, तर ह्याच्यामध्ये काय बोलणार की हे हाय पॉईंट आहे, हे लो पॉईंट आहे आणि इथं ओपन आहे, इथं क्लोज आहे. आता हे लोकडून पण क्लोजला गेलं आहे आणि हायकडून पण क्लोजला गेलं आहे. मग असं कन्फ्युजन जर का आलं की जिथं हायकडून पण मार्केट क्लोजला गेलं आहे आणि लोकडून पण मार्केट क्लोजला गेलं आहे, तर त्याचा अर्थ सिम्पल आहे की त्याच्यामध्ये चेक करायचं आहे की जास्त कोणाचं ट्रॅव्हलिंग आहे, म्हणजे जास्त कोण गेले, लोकडून क्लोजला गेलेलं अंतर कमी आहे पण हायकडून क्लोजला आलेलं अंतर जास्त आहे. म्हणजे जे अंतर जास्त आहे, मग जर का हायकडून क्लोजला आला असेल तर ते काय असते, निगेटिव्ह असते, म्हणजेच त्याच्यामध्ये कोण आहेत, सेलर आहेत. आणि जर का लोकडून क्लोजला गेलेलं अंतर जास्त असतं आणि वरून खाली आलेलं अंतर कमी असतं, तर ह्याच्यामध्ये कोण असणार, मग बायर असणार, कारण की लोकडून क्लोजला गेलं याचा अर्थ ते काय आहे, पॉझिटिव्ह आहे. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर लक्षात सिम्पल ठेवायचं आहे की मार्केट कुठून कुठं गेलं आहे. तसं की याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये बाईंग स्ट्रेंथ आहे का सेलिंग स्ट्रेंथ आहे, पहिला काय चेक करणार, ओपन कुठं झाला, मग काय चेक करणार, लो कुठं आहे आणि हाय कुठं आहे. तर ह्याच्यामध्ये बघायला गेला तर ओपन वरनं मार्केट खाली पण आलं होतं, खालनं वर पण गेलं आहे आणि वरनं खाली आले, म्हणजे जास्त ट्रॅव्हलिंग कुणाचं झालं आहे, हायकडून क्लोजचं. हायकडून क्लोजचं ट्रॅव्हलिंग जास्त आहे, लोकडून क्लोजचं ट्रॅव्हलिंग कमी आहे, म्हणजे याच्यामध्ये हे काय झालं, निगेटिव्ह झाला, म्हणजे याच्यामध्ये कोण असते, सेलर असणार. ओके, इथं काय असणार, सेलर, इथं काय असणार, बायर. आता मग कलर कुठला आहे, ग्रीन आहे. मग बरेच जण कन्फ्युजन असं होते की सपोज मी याच्यामध्ये डायरेक्टली कलर काढतो, जर का मी अशी कॅन्डल काढली आणि आता जर का मी चेक केला, किंवा मी अशी कॅन्डल काढली आणि आता जर का मी ह्याच्यामध्ये चेक केला, तर सगळेजण म्हणतील की ह्याच्यामध्ये सेलर कॉन्ट्रीब्यूट आहे किंवा सेलरची ताकद जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहे ह्याच्यामध्ये बायरची ताकद जास्त आहे, असं त्यांना वाटते.
पण रियालिटी काय आहे, तर रियालिटी अशी आहे की मार्केट ओपन इथं आहे, क्लोज इथं आहे, ओपन इथं आहे, क्लोज इथं आहे. मग रियालिटी काय झाल्या की रियालिटी ट्रॅव्हलिंग जे आहे हे मार्केट हायकडून लोला आलं आहे, ह्याच्यामध्ये पण हायकडून लोला आलं आहे. म्हणजे काय की रियालिटी अशी आहे की वरनं खाली मार्केट आलं आहे, जास्त वरती मोठी वीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये सेलर आहेत. मग कॅन्डलचा कलर कोणता पण असो ते मॅटर करणार नाही, करतं मॅटर पण स्ट्रेंथमध्ये मॅटर करत नाही. मग जर का उलटी कॅन्डल आली, म्हणजे सपोज अशी कॅन्डल आली की ज्यामध्ये अशी काहीतरी कॅन्डल आहे, ओके, मग हे लाल असो नाहीतर हिरवं असो, काय बघायचं आहे आपल्याला की ट्रॅव्हलिंग कुणाचं जास्त झालं आहे. तर ह्याच्यामध्ये ओपन कुठं आहे, इथं आहे, क्लोज इथं आहे, ओके, आणि ह्याच्यामध्ये जे आहे हे ओपन कुठं आहे, ह्याच्यामध्ये इथं आहे, आणि क्लोज कुठं आहे, इथं आहे. तर असं होणार आहे की लोकडून क्लोजिंग जास्त झाले, लोकडून क्लोजिंग जास्त झाले, म्हणजे ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ कुणाची आहे, बायरची स्ट्रेंथ आहे. पण प्रॉब्लेम काय आहे की हे कलर लाल आहे, हे कलर हिरवा आहे. म्हणजे हे लाल का बनला, कारण की इथं ओपन झाल्या मार्केट खाली आले, म्हणजे इथं सेलर आहेत, इथं क्लोज झालं आहे, आणि इथून वर गेले म्हणजे इथं कोण आहेत, बायर आहेत, इथं कोण आहेत, बायर आहेत. बायर वर नव्हते, सेलर खाली आणते. म्हणजे काय की हे दिसायला तुम्हाला लाल दिसते, हे दिसायला तुम्हाला हिरवं दिसते, म्हणजे हिरवं जे आहे ह्याच्यामध्ये बायर जरा जास्त आहेत, आणि हे जे लाल आहे ह्याच्यामध्ये ह्या ओपन पॉईंटच्या इथं काय आहेत, थोडेसे सेलर आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये जे ॲक्युरसी आहे, ॲक्युरसी म्हणजे काय मी नंतर सांगतो, म्हणजे 10 पैकी 9 वेळा जर का वर जात असेल तर हे कदाचित 6 किंवा 7 वेळा वर करते. म्हणजे कलर बदलला म्हणजे काय की हे दोन्ही कॅन्डल काय सांगतात की ह्याच्यामध्ये कोण जास्त आहे, बायर जास्त आहे, आणि ह्याच्यामध्ये पण बायर जास्त आहे. पण एक प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये काय आला की इथं वरती सेलर आहेत, त्याच्यामुळे प्रॉब्लेम थोडासा आला, आणि इथं खालती बायर आहेत. ओके, आता ह्याचा पुढचं पॉईंट जर का आपण बघायला गेलो, कॅन्डल अशी आहे, आता इथं एक मी प्राईस काढतो आणि इथे एक पॉईंट काढतो. आता काय होणार की 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय झाली की मार्केटनं त्याच्यानंतरनं कॅन्डल अशी काय तर केली, अशी कॅन्डल केलीचा अर्थ काय झाला, मार्केट इथं लोपर्यंत आलं होता, इथं क्लोज केला, दुसऱ्या दिवशी ओपन, म्हणजे दुसरी कॅन्डल ओपन झाली इथं, आणि क्लोज, ह्या क्लोजचा काय झाली, वर आली. बायर मार्केटला कुठं पुश करतो, सेलर मार्केटला कुठं पुश करतो. आता दुसऱ्या कॅन्डलमध्ये, म्हणजे पहिली कॅन्डल ही आहे, म्हणजे इथून इथंपर्यंत वरती मार्केट नेले, म्हणजे ह्या कॅन्डलमध्ये कोण आहे, बायर. मग ज्यांनी ह्याच्यामध्ये बाय केलं आहे त्या सगळ्यांचं स्टॉप लॉस जो आहे तो इथं खालती आहे. त्यांना असं वाटतं की मार्केट कुणीकडे जायला पाहिजे, वरती. मग दुसरी कॅन्डल जी आहे ही ह्याच्याबरोबर वरती गेली. मग इथं कोण आले ह्याच्यामध्ये, पहिले तर ह्याच्यामध्ये इथं कोण होते, बायर होते, प्लस या कॅन्डलमध्ये कोण आले, बायर आले, त्यामुळे जास्त काय झालं, वर गेलं. मग जर का अशी कॅन्डल आली आणि ह्याच्यानंतर परत जर का ह्या क्लोजच्या वरती जर का क्लोज आला तर हे जास्त ॲक्युरसी राहते की मार्केट अपच जाईल. पण कधी कधी काय होते, तुम्हाला दिसताना कॅन्डल अशीच दिसणार हिरवी, दिसताना कॅन्डल तुम्हाला अशीच दिसणार हिरवी, आणि त्याच्यामध्ये काय होणार, त्याच्यामध्ये होणार असं की त्याचा जो लो आहे आणि त्याचा जो हाय आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे ती कॅन्डल सपोज अशी काहीतरी झाली, म्हणजे इथं कुठं तर ओपन झाले, ओके, इथं खाली कुठं तर ओपन झाले, आणि क्लोजिंग जे आहे हे असं काय तर आलं खालती. पहिली गोष्ट काय आहे की दुसरी कॅन्डल कुठं ओपन झाली, हे असं होतील, ओके, असं काय तर झालं, म्हणजे याच्यामध्ये ओपन कुठं झालं, इथं क्लोज आला होता पहिल्या दिवशी, नंतर न क्लोज कुठं आला, म्हणजे दुसरा दिवस असं नाही, दुसरी कॅन्डल, ह्याच्यानंतर कॅन्डल डायरेक्टली ओपन कुठं झाली, इथं ओपन झाली, क्लोज काय झाली, हे जो लो आहे ना ह्या लोच्या खाली क्लोज आला. तर याचा अर्थ काय होतंय की ह्याच्यामध्ये काय झालंय, ही जी कॅन्डल आहे ह्याच्यामध्ये बायर जास्त स्ट्रॉंग आहेत का सेलर स्ट्रॉंग आहेत, बायर आहेत. का, कारण की खालून वरती ढकललं आहे. मग ह्या सगळ्या बायरचा स्टॉप लॉस कुठं आहे, ह्या लोच्या खालती. म्हणजे मार्केट अपसाईड जायला पाहिजे होतं, ते मार्केट डाऊनसाईड आला. मार्केट डाऊनसाईड कधी येतं, सेलर जास्त असतील तर, म्हणजे ह्याच्यामध्ये सेलर जास्त आहेत, पहिली गोष्ट तर सेलर आहेत, प्लस ह्याच्यामधले जे बायर आहेत ना त्यांचा इथं काय होणार, स्टॉप लॉस हिट होणार. मग त्यांचा स्टॉप लॉस म्हणजे पहिल्यांदा बाय केलं आहे
मग स्टॉप लॉस हिट म्हणजे काय करायला पाहिजे, त्यांना सेल करायला पाहिजे. म्हणजे पहिले तर ह्याच्यामध्ये सेलर आहेत आणि ह्याच्यामध्ये जे बायर आहेत ते पण काय बनणार, बायर बनणार सेलर. मग काय होणार, मार्केट अपसाईड जाणार का, तर नाही जाणार अपसाईड. मार्केट कुठे येणार, मग डाऊन येणार. म्हणजे मार्केट अप जाणार का मार्केट डाऊन येणार हे तुम्हाला कॅन्डलला बघूनच समजतं. आता त्याच्यावरतीच पुढं काय असणार आहे. आता आपण बघितलो अशी कंडिशन. आता सपोज असं झालं ज्यामध्ये हिरवंच कॅन्डल आहे, पण कॅन्डल कधी कधी असे बनली, पहिली कॅन्डल अशी बनली, दुसरी कॅन्डल अशी बनली, तिसरी कॅन्डल अशी बनली, चौथी कॅन्डल अशी बनली आणि पाचवी कॅन्डल अशी बनली. ओके, आणि सहावी कॅन्डल अशी बनली. ओके, आता एवढ्या कॅन्डल बनलीत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट दिसते, मग हे लाल असो नाही तर हिरवा असो सगळ्याला सेम. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट काय दिसते की प्रत्येक ठिकाणी मार्केट लो कडून क्लोजला गेले ना, लो कडून क्लोजला गेले ना. परंतु प्रत्येकाचा कन्सेप्ट वेगळा आहे का. आता याच्यामध्ये काय होणार, ह्याच्यामध्ये बायर स्ट्रॉंग असणार का सेलर असणार प्रत्येक ठिकाणी. हेला सोडला तर, एवढ्याला सोडला तर, इथं कोण आहे, लो कडून क्लोजला गेलं. इथं काय झालं, लो कडून पण क्लोजला गेले आणि हाय कडून पण क्लोजला आले. म्हणजे इन बिटवीन, म्हणजे काय माहीत नाही, कारण की दोन्ही सेम झाले. म्हणजे काय, जेवढं इकडनं मारल्यात तेवढं इकडनं पण मारल्यात, दोन्हीकडनं मार खाल्यात, त्यावेळी ते इग्नोर करायचं, बघायचं नाही त्याला. ह्याच्यामध्ये काय करायचं मी नंतर सांगतो तुम्हाला, ह्या आता सांगतो. ह्याच्यामध्ये काय झालं, खालनं जास्त वरती गेले आणि वरनं पण जास्त खालती आले. ओके, तर हे पण काय करायचं हे पण सांगतो. ह्याच्यामध्ये पण पॉझिटिव्हच असतं ते आणि बाकीच्या ठिकाणी पण पॉझिटिव्ह आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवला की जर का क्लोजिंगच्या वरती क्लोज आला तर वर जाते आणि खालती लाल कलरचा क्लोज जर का आला तर मार्केट कुठे येते, खाली येते. मग ह्याच्यामध्ये काय झालं, ह्या क्लोजिंगच्या वर नाही पकडायचं, तर हे वरती वीक गेले का नाही, वरती काठी गेल्या, म्हणजे इथं कोण आहे, इथं वरनं खाली मार्केट ढकलले, म्हणजे इथं कोण असणार, सेलर. ओके, खाली ढकलते म्हणजे सेलर आहेत, म्हणजे इथं सेलर आहेत. मग ह्या कॅन्डलमध्ये काय ठरवलं होतं की क्लोजच्या वर क्लोज आला की वर जाईल, पण ह्याच्यामध्ये क्लोज नाही पकडायचा, ह्याच्यामध्ये हा पॉईंट पकडायचा की ह्या हायच्या वरती जर का क्लोज आला तर ते वर जाईल, क्लोज आला की वर जाईल. का असं, कारण की काय होऊ शकते की सपोज अशी कॅन्डल बनली, ह्याच्यानंतरची कॅन्डल अशी बनली, तर हे असं होऊ शकते की तुम्ही म्हणणार की क्लोजच्या वर क्लोज आला म्हणजे वर जायला पाहिजे, पण इकडनं सेलर आहे, इथले सेलरनी इथं खाली दाबले, मग कदाचित त्यावेळी हे वर जाईल, त्यावेळी परत खाली दाबू शकते. म्हणून म्हणून ही कॅन्डल बघितल्यावरती काय लक्षात ठेवलं, ह्या क्लोजच्या वरती क्लोज आला की वर, पण ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, वीकच्या वरती क्लोज आला तर ते वर जातं. आता सपोज जर काय असं झालं, यांच्या म्हणण्याप्रमाणे काय झालं, इथं वीक आहे आणि इथं क्लोज आला. ओके, आणि असं ह्याच्यामध्ये पण वीक बनली, तर ह्याच्यामध्ये इग्नोर करायचं. ओके, ह्याच्यामध्ये काय करायचं मी नंतर सांगतो. हे पण ही कॅन्डल तयार झाली, ह्याला बोलतो आपण इनसाइड कॅन्डल, हे नंतर बघूया आपण. पण आत्ता आपण जे शिकायला आलो ह्याच्यामध्ये काय शिकलो, पहिल्या ह्याच्यामध्ये काय बघितलं, क्लोजच्या वर क्लोज, कारण की तो वरती काठी नाही आहे, वरती वीक नाही आहे, पण वीक आली तर काय करायचं, त्या वीकच्या वरती क्लोज यायला पाहिजे, कारण की वीक म्हणजे त्याचं सेलर आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, आता ह्या कॅन्डलमध्ये आणि ह्या कॅन्डलमध्ये काय आहे, हे ए मध्ये आणि हे बी मध्ये काय आहे की बी मध्ये जी बॉडी आहे ह्याच्यापेक्षा मोठी, म्हणजे मिनिमम 2x 3x 4x 5x, जेवढं मोठी खाली काठी असणार, जेवढं मोठी खाली वीक असणार, तेवढं पोटेन्शियल जास्त आहे की मार्केट वर जाऊ शकते जर का ह्याच्यावरती क्लोज आला तर. आणि जर का ह्या बॉडीच्या हाईटपेक्षा कमी हाईट जर का खाली असेल तर ह्याला इग्नोर करायचं, आणि ह्याच्यामध्ये वरती पण तेवढंच गेले, खालती पण तेवढंच गेले, इग्नोर करायचं. ह्याच्यामध्ये काय झालं, ह्या बॉडीच्या हाईटपेक्षा वरती पण वीकची हाईट आहे, खाली जास्त आहे, हे पॉझिटिव्ह आहे, पण वरती पण वीकची हाईट आहे, आणि ही हाईटपेक्षा जर का मिनिमम 2.5 पट, ओके 2.5x जर का वरती आला, ह्याच्यामध्ये पण वरती आहे आणि ह्याच्यामध्ये पण वरती आहे, पण दोघांचा डिफरन्स काय आहे, ह्याच्यामध्ये ह्या बॉडीच्या हाईटपेक्षा बारका आहे,
किंवा ऑलमोस्ट तेवढा आहे किंवा डबल असलं तरी पण चालते, पण जेवढं जास्त वरती असणार ह्याच्या हाईटपेक्षा जेवढं जास्त वरती इथं असणार ना ह्याला अवॉइड करायचं, कारण की इथं सेलर असते आणि इथं कोण असते, बायर असते. मग जे मी आता हे ग्रीनसाठी सांगितलो सेम टू सेम रेडसाठी असणार. आता इथं बघा, आता ह्याच्यामध्ये आपण बघूया, जसं आपण बघितलं ही जर का बघायला गेलो आपण इथं कॅन्डल ही फर्स्ट, ओके. तर याच्यामध्ये काय झालं, हे वरती हाय आहे म्हणजे इथं सेलर आहे, इथं बायर आहे. ह्याच्यानंतरची कॅन्डल ह्याच्या वरती पण क्लोज नाही आहे आणि ह्याच्या खाली पण क्लोज नाही आहे. मग इथं परत काय झालं, सेम. आणि आजचं पण मार्केट असंच आहे, म्हणजे मार्केट काय नीट वर पण जात नाही, नीट खाली पण येत नाही आहे. त्यावेळी बेस्ट वे इग्नोर करणे, अवॉइड करणे. जर का आपण ह्याच्यात थोडंसं आधी बघायला गेलो, म्हणजे इथं ही कॅन्डल, आता ह्या दोन कॅन्डल आहेत, एक ग्रीन कलर आहे आणि एक ग्रीनमध्ये बघायला गेला तर बॉडीचं जे हाईट आहे त्याच्यापेक्षा विकचं हाईट मोठं आहे. रेडमध्ये बघायला गेला तर त्याचं जे बॉडीचं हाईट आहे आणि विकचं हाईट आहे हे कम्पेअर टू ग्रीन काय आहे, थोडंसं बारक आहे. पण ह्याच्या दोघांमध्ये काय बघायचं आहे की ह्याच्या वरती जर का क्लोज आला असता तर ते वर गेला असता, ह्याच्या खाली जर का क्लोज आला असता तर ते खाली गेला असतं. पण ह्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे ना ह्याच्या वरती क्लोज आहे ना ह्याच्या खाली क्लोज आहे, तर अवॉइड करून टाकायचा. मग ह्या कॅन्डलमध्ये काय होणार, ह्याच्यानंतरची कॅन्डल ह्याच्या वरती क्लोज व्हायला पाहिजे किंवा ह्याच्या खाली. आता ह्याच्या वरती पण क्लोज नाही, खाली पण क्लोज नाही, तर अवॉइड करून टाकायचं. तर तसं झालं. त्यानंतर जर का तुम्ही बघायला गेला इथं, ओके, तर ही कॅन्डल जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो तर याच्यामध्ये काय दिसते की बॉडी एकदम बारकी आहे, ओके. आणि ह्याच्यामध्ये ह्याच्या खाली क्लोज आले का नंतरची कॅन्डल, ह्याच्या वरती क्लोज आला का, ह्या कॅन्डलच्या वरती क्लोज आला का, हिरव्यामध्ये आला ना, म्हणजे कोणीकडे जाणार मार्केट, हां वर जायला पाहिजे. मग गेलं वरती, गेलं वरती. तसं तुम्ही बघू शकता. आता ही डेची कॅन्डल आहे, तुम्ही कुठलं पण टाईम फ्रेम घ्या, 15 मिनटाचं घ्या, 5 मिनटाचं घ्या, कुठलं पण टाईम फ्रेम घ्या, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता आपण 15 मिनटामध्ये थोडंसं ड्रॉ करूया. जर का आपण 15 मिनटामध्ये बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये काय काय दिसते बघा. ओके, पहिला तर दिसलं इथं आपल्याला वरती टॉपला काय दिसलं आपल्याला, तर टॉपला आपल्याला दिसलं अशी हिरवी कॅन्डल. आता बरेच जणांना काय वाटतं हिरवं म्हणजे बाईंग आहे, असं नाही आहे. हायपासून खालती आले ना, जास्त ट्रॅव्हलिंग कोणाचं आहे, हां परफेक्ट, सेलिंग जास्त झालं आहे. मग ह्याच्या खाली क्लोज आलं तर कोणीकडे यायला पाहिजे ते, करेक्ट. आणि ह्याच्या वरती क्लोज आला असतं कोणीकडे गेला असता, जसं की इथं पण एक कॅन्डल दिसती का, ह्याच्या वरती क्लोज आला, मग हे कुठे गेलं होतं, वरती गेलं होतं. किती वर जाणार, कसं वर जाणार, कुठे वर जाणार, हे नंतर बघायचं. आत्ता ते इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट काय आहे, ट्रॅव्हलिंग काय इम्पॉर्टंट. ह्याच्यामध्ये बघायला गेलो आपण तर ह्याच्यामध्ये काय दिसते, ह्याच्यावरती जर का क्लोज आला असता तर ते कुठं जाते, वर जाते. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर का बघायला गेला तर ह्याच्यावरती क्लोज आला आहे बघा ह्याच्यामध्ये, म्हणजे कुठे जायला पाहिजे, वरती. आणि या बॉडीच्या हाईटपेक्षा वीक जेवढी मोठी असणार तेवढं ते पॉवरफुल असणार, मग ते गेलं वरती, पॉवरफुल वर गेलं ते. ओके बघा, क्लोज इथं असते, ग्रीनमध्ये ओपन इथं असते, क्लोज ह्याच्यावर असते. मग ह्याच्या हायच्या वरती क्लोज बनला, मग ते कोणीकडे जाणार, ओके. क्लिअर इथंपर्यंत पॉईंट, हे कळलं. आता ह्याच्या पुढं बघितलेलं आपण कॅन्डल स्टिकचं पॅटर्न, त्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत जे की आपण काल बघितलं होतं. स्टिक्स पॅटर्न काय असतात, ओके, कॅन्डल स्टिक्स पॅटर्न. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो स्टेप बाय स्टेप, तर पहिला जे पॅटर्न आहे तो पॅटर्न आहे बुलिश इंगल्फिंग. वेगवेगळे पॅटर्न्स आहेत, बट आपण असे पॅटर्न स्टडी करणार आहे ज्याचा रिपिटेबिलिटी, त्याचा यूज जास्त आहे. तर पहिला जो प्रकार आहे त्याला बोलतो आपण बुलिश इंगल्फिंग. बुलिश म्हणजे तेजी, इंगल्फिंग म्हणजे एका ऑब्जेक्टनं दुसऱ्या ऑब्जेक्टला काय केला, गिळला, ओके, इंगल्फ केला. जर का आपण पहिल्या कॅन्डलला बघायला गेलो तर ती लाल दिसत्या. लाल कॅन्डल म्हणजे वरती ओपन आहे आणि खालती क्लोज आहे. दुसरी कॅन्डल काय आहे, हिरवी आहे. हिरवी म्हणजे काय, वरती क्लोज यायला पाहिजे, खालती ओपन यायला पाहिजे. म्हणजे ह्या कॅन्डलमध्ये सेलर होते, ह्या कॅन्डलमध्ये बायर आहे, म्हणजे बायरनी सेलरला गिळून टाकलं आहे.
मग कन्फर्मेशन कसं ठरवायचं की हे बुलिश इंगल्फिंग आहे का नाही आहे, तर जनरली कन्फर्मेशन कसं समजते, जर का क्लोजिंग जो आहे लेटेस्ट कॅन्डलचा जो क्लोज आहे हा प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या वरती आला तर चान्सेस जास्त असतात की मार्केट तेच डायरेक्शन कंटिन्यू करू शकतं, आणि ह्या दोघांचा जो लो असतो तो तुमचा स्टॉप लॉस असतो. म्हणजे बुलिश इंगल्फिंग म्हणजे काय की पहिली कॅन्डल लाल बनते, दुसरी कॅन्डल हिरवी बनते. कन्फर्मेशन कधी येते, लाल कॅन्डलचा जो हाय आहे ह्याच्यावरती ग्रीन कॅन्डलचा क्लोज यायला पाहिजे, म्हणजे सेलरला बायरनी गिळलं, म्हणजे मार्केट कोणीकडे जाणार, अपसाईड जाणार. कुठंपर्यंत, जोपर्यंत का लोच्या खाली येत नाही तोपर्यंत का लो तुमचा स्टॉप लॉस असणार, आणि ह्याच्या खाली आलं की मग वर जाणार नाही, मग ते खाली येणार, मग तिथं ट्रॅप केलं लोकांना. सेम टू सेम जर का आपण वरती बघायला गेलो तर वरती काय झालं, पहिली हिरवी कॅन्डल म्हणजे इथं बायर आहेत, दुसरी लाल कॅन्डल म्हणजे इथं सेलर आहेत. म्हणजे क्लोजच्या ह्याच्यामध्ये काय बघायचं, ह्याच्यामध्ये इथं लालचा ओपन हो जो होता ह्याचा जो हाय आहे ना ह्याच्यावरती क्लोज यायला पाहिजे होता. मग इथं काय झालं, ग्रीनचा जो लो आहे ना, ग्रीनचा लो, ओके. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मिस्टेक आहे, ओके, ड्रॉइंग मिस्टेक आहे. तर तुम्ही असं ॲझ्युम करा की सपोज इथंचा लो इथंपर्यंतच आहे, तर ह्याच्या खाली रेडचा क्लोज जर का आला तर मार्केट कुणीकडे येणार, डाऊन साईड येणार. म्हणजे इथले जे पण बायर आहेत त्यांचं स्टॉप लॉस उडला आणि मार्केट कुठं आला, डाऊन साईड आला. म्हणजे ह्याला बोलतो आपण बेअरिश एंगल्फिंग. त्यानंतर दुसरा प्रकार कोणता आहे, तर दुसरा प्रकार आहे ह्याच्यामध्ये मारुबुजू. मारुबुजूचा अर्थ काय आहे की अशी कॅन्डल ज्यामध्ये वरती पण वीक नाही आहे आणि खालती पण वीक नाही आहे, म्हणजे अशी कॅन्डल ज्यामध्ये 100% बॉडी आहे. जनरली असे कॅन्डल तुम्हाला कमी बघायला भेटतील, बट जास्त करून 99% त्यामध्ये बॉडी जरी असेल तरी पण त्याला ॲझम करू शकतो. हिरवी जर का असेल तर बुलिश बोललं जाते, हे फक्त टायपिंग मिस्टेक आहे, हे बेरिश आहे, ओके. लाल जर का असेल तर बेरिश मारुबुजू. मारुबुजूमध्ये काय असते, सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कॅन्डल जर का हिरवी बनली तर लक्षात ठेवा हे वरच जाते, लाल बनली ज्याच्यामध्ये वरती पण वीक नाही खाली पण वीक नाही ते खाली येते. मारुबुजूमध्ये वीकच नसत्या, वीकच नसत्या, वीक वरती पण काठी नाही, करेक्ट, वरती पण काठी नाही खाली पण नाही. जाडच्या जाड हिरवं बनलं तर लक्षात ठेवायचं की हिरवं बनले म्हणजे वर जाऊ शकते, जाडचं जाड लाल बनलं की समजायचं की खाली येऊ शकते, ओके. असं तर हे झालं मारुबुजू. त्यानंतर डोजी. डोजी म्हणजे काय की मार्केट जे आहे त्याच्यामध्ये कधी कधी काय होते, कधी कधी ओपन प्राईस आणि क्लोज प्राईस नियर टू सेम असते, म्हणजे इथं ओपन झाला तिथंच क्लोज झाला असं होऊ शकतं, आणि जेवढं वरती गेलं होतं तेवढं खालती पण आलं असं पण होऊ शकतं. मग हायच्या वरती क्लोज जर का आला तर मार्केट तेच डायरेक्शन कंटिन्यू करणार, हा तुमचा स्टॉप लॉस असणार. आणि लोच्या खाली दुसरी कॅन्डलचा क्लोज जर का झाला तर मार्केट डाऊन जाऊ शकते. म्हणजे डोजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे असं की हाय आणि लो लक्षात ठेवायचं आहे. जर का हायच्या वरती, हायच्या खाली क्लोज झाला तर कुणीकडे येणार, खाली, आणि हायच्या वरती क्लोज जर का आला तर कुणीकडे जाणार, ते वरती, ओके. तर हे झाला डोजी. त्यानंतर ना मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टारमध्ये काय असते, हे जस्ट तुम्हाला दाखवायला काढले, फरक नाही पडत की सेम पाहिजे. पहिली लाल कॅन्डल पाहिजे, मग डोजी पाहिजे, आणि मग हायच्या वरती क्लोज, म्हणजे 3 कलरचे कॅन्डल किंवा 3 कॅन्डल पाहिजे, ज्यामध्ये पहिली लाल, मधलं डोजी, तिसरं ग्रीन. असं जर का आलं त्याला बोलतो आपण उगवता तारा, मॉर्निंग स्टार, ओके. तेजी येणार मग त्याच्यामध्ये. आणि इव्हिनिंग स्टार म्हणजे काय, पहिली हिरवी कॅन्डल मग डोजी. डोजीमध्ये कलर मॅटर करत नाही, लोच्या खाली क्लोज आलं तर कोणीकडे येते, ते खालती, याला बोलतो आपण इव्हिनिंग स्टार पॅटर्न. डोजीमध्ये 3 प्रकारचे डोजी बनू शकतील. कधी कधी असं डोजी बनते ज्यामध्ये बॉडीच नाही, ह्याच्यामध्ये बॉडी जरा वाढली, ह्याच्यामध्ये बॉडी ढोली झाली. तर जेवढं ढोला असणार, जेवढी बॉडी मोठी असणार तेवढं ॲक्युरेसी कमी असणार, जेवढं न्यूट्रल असणार तेवढी ॲक्युरेसी जास्त असणार. ॲक्युरेसी म्हणजे काय, ह्याच्यावरती क्लोज आला की वर जाते, आणि ह्याच्यावरती क्लोज आला तर दोन्ही पण वर जाऊ शकते, पण हे 10 पैकी 9 वेळा जाईल, हे 10 पैकी 6 वेळा जाईल, कारण की बॉडी वाढली, ओके. कलर मॅटर करणार नाही, डोजीला कलर मॅटर करत नाही. डोजीला मॅटर काय करते, कुठं क्लोज व्हायला, लोच्या खाली क्लोज झाला खाली, हायच्या वर क्लोज झाला वर, ओके. तर हे झालं आपलं पॅटर्न. याच्यामध्ये अजून एक आहे ते म्हणजे कॅन्डलस्टिक्स पॅटर्न, जे की तुम्हाला आत्ता सांगितलं आहे
की ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, जस्ट इकडचं काय बघू नका, इकडचं काय बघू नका, मधलं बघा ह्याच्यामध्ये. ओके, ओके. कॅन्डलस्टिक्स पॅटर्नमध्ये काय आहेत, रिव्हर्सल. रिव्हर्सलचा अर्थ काय आहे, वळतीत. मग खालनं वर जातील नाही तर वरनं खाली येतील. म्हणजे मार्केट पडतंय म्हणून हे लाल दाखवलं आहे. तर पडत्या मार्केटमध्ये अशी कॅन्डल दिसली तर आत्ता आपण बघितले कॅन्डल ट्रॅव्हलिंगमध्ये. ओके, तर कॅन्डल ट्रॅव्हलिंगमध्ये काय बघितले, तर का अशी कॅन्डल झाली म्हणजे याच्यामध्ये कोण आहेत, बायर आहेत. ओके, मग ह्याच्यावरती क्लोजच्या वरती क्लोज झालं तर कोणीकडे जात आहे, वर. आता ही पण कॅन्डल आहे आणि ही पण कॅन्डल आहे, पण ॲक्युरसी जास्त, पॉवर जास्त कोणाची असणार, ज्याच्यामध्ये बॉडी कमी आहे. बॉडी कमी म्हणजे जास्त वर जात, बॉडी कमी म्हणा किंवा वीक मोठी म्हणा, दोन्हीपैकी एक. तर ह्याच्यामध्ये हे एक वर जास्त जाईल का दुसरं वर जास्त जाईल, तर दुसरं. का, कारण की ह्याच्यामध्ये बॉडीच नाही आहे. बॉडी जेवढी नसणार तेवढं ते पॉवरफुल असणार. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे बॉडीच्या हाईटपेक्षा जास्त आहे, डबलपेक्षा जास्त आहे, आणि ह्याच्यामध्ये तर जास्त दिसतं आहे, म्हणजे हे जास्त पॉवरफुल आहे, हे कमी पॉवरफुल आहे. आता हे उलटं बनलं आहे, पण ह्याच्या खाली लालचा क्लोज जर का आला असता, लाल कॅन्डलचा क्लोज आला असता तर कोणीकडे गेला असता, खाली. आणि ह्याच्यामध्ये ह्या हायच्या वरती इथं क्लोज आला तर कोणीकडे जाईल, वर जाईल. तर हे झाले 3 कलर. ह्याच्या बरोबर उलटे कलर जर का बनले, मग असा जर का बनला तर ह्याच्या खाली क्लोज झाला तर कोणी येते, डाऊन. ह्याच्या खाली क्लोज झाला तर कोणी येते, डाऊन. आणि ह्याच्यामध्ये बॉडी नाही आहे, ह्याच्यामध्ये बॉडी आहे, म्हणजे जास्त पॉवरफुल, म्हणजे ह्याच्या खाली क्लोज झाला तर कोणीकडे येते, डाऊन. हे त्याचं काय असेल, स्टॉप लॉस असेल. हे स्टॉप लॉस असणार, हे स्टॉप लॉस असणार. त्यानंतरनं ह्या दोघांना मिक्सअप केलं, हे बनलं. हे काय सांगते आपल्याला की इथं कोण आहे, इथं बायर आहे. म्हणजे ह्या हायच्या वरती क्लोज झालं तर कोणीकडे जाते, वरती. मॉर्निंग स्टार तुम्हाला सांगितलं, इव्हनिंग स्टार सांगितलं. हे डोजी कन्सेप्ट. डोजी म्हणजे 3 डोजी बनल्या. डोजीच्या हायच्या वरती क्लोज झालं तर कोणीकडे जाते, वरती. लोच्या खाली क्लोज झालं तर कोणीकडे येते, खालते. ओके, तर एवढं आत्ता आपण बघितलं. ह्याच्यामध्ये हे वरती म्हणजे कोण आहे, सेलर आहे, लाल कॅन्डल आहे, ह्याच्या खाली क्लोज झालं तर कोणीकडे येते, खालती. आता हे जर का आपण कॅन्डलच्या पॅटर्नवरती बघायला गेलो, 5 मिनिटाला बघू आपण कुठे दिसतात का, तर तुम्हाला जास्त आयडिया येऊन जाईल. ओके, आता इथं जर का तुम्ही बघायला गेला, तर इथं हिरवी कॅन्डल दिसते आपल्याला. एक हिरवी कॅन्डल आहे, ह्याच्या लोच्या खाली क्लोज आला. ही लाल कॅन्डल आहे, ही ग्रीन कॅन्डल आहे, म्हणजे इंगल्फिंग आहे, म्हणजे बेरिश इंगल्फिंग आहे. म्हणजे लालनं हिरव्याला खाल्लं म्हणजे मार्केट कुठे घेणार, तोपर्यंत ह्याच्यावर जात नसतं, दोघांच्या हायच्या वर जात नाही, तोपर्यंत ते कुठे येतं, खाली. त्यानंतर कुठं आलं बघा, ते खाली गेलं, ते मोठ्याच्या मोठं खाली गेलं. त्यानंतर जर का तुम्ही इथं बघायला गेला, ही लाल कॅन्डल बनली, पण ह्याच्या खाली क्लोज आला ना, म्हणजे कुणीकडे जायला पाहिजे, ते खाली. जोपर्यंत ह्याच्यावर जात नाही तोपर्यंत ते कुणीकडे जाणार, खाली. त्यानंतर कुठे गेलं, ते खाली. तर इथं लाल बनली, पण बघायचं आपल्याला काय आहे की ह्याच्या खाली जर का रेडचा क्लोज आला तर कुठे जाईल, खाली. पण ह्याच्या हायच्या वरती क्लोज आला तर कोणीकडे जाईल, वरती. ओके, तर जे आपण ह्याच्यामध्ये बघितलंय, ह्याच्यामध्ये आणि मागच्या ह्याच्यामध्ये, तेच तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायचं. कुठल्या पण टाईम फ्रेमला प्रॅक्टिस करा. हे डोजी आहे, पण जेवढं वरती गेलं तेवढंच खालती आलं. ओके, जेवढं वरती गेलं तेवढंच खाली आलं. बॉडी ढोली आली तर जरा ॲक्युरसी कमी येणार. मग ह्याच्यावरती क्लोज आलं तर कोणीकडे गेलं, ते. आता हे पण कॅन्डल आहे, ह्याच्या खाली क्लोज आलं तर कोणीकडे जातं, ते खाली. ओके, मग आता ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर इथून खाली आलं, त्यानंतर साईडवे गेलं. कधी कधी असं होते, ज्यामध्ये आता आपण हे सगळं शिकलो, कॅन्डलस्टिक्स पॅटर्न दोन्हीची सेम पाहिजे. हे जे डोजी बनले, ओके, आणि हे जर का तुम्ही बघायला गेला तर ह्याला डोजी नाही बोलायचं. का नाही बोलायचं, कारण की जेवढं वरती गेलं तेवढं खाली नाही आहे. हे पण डोजी नाही आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहे, हे पण डोजी आहे. ओके, आणि ह्याला जर का तुम्ही नीट ऑब्झर्व करायला गेला तर हे 2 मार्क करायचे, पण ह्याच्या नंतरची कॅन्डल हायच्यावरती क्लोज आले का, नाही. हायच्यावरती क्लोज आला असतं ते बुलिश इंगल्फिंग पण बनलं असतं, जसं की इथं बुलिश इंगल्फिंग बनलं आहे. आता जर का बघायला गेला, हे बुलिश इंगल्फिंग बनले म्हणजे कुठं जायला पाहिजे, वरती. पण हे साईडवे गेलं आहे. पण ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जोपर्यंत ह्या लोच्या दोनाचा मधला जो मोठा लो हा आहे, ह्याच्या खाली जोपर्यंत क्लोज येत नाही ना, तोपर्यंत ते कुणीकडे जाते, वर. मग इथं पहिला काय केलं, त्याने टाइमपास केलं आणि मग कुठे गेलं, ते वर. म्हणजे ते वर गेलंच आहे, फक्त कंडिशन प्रमाणे गेलं ते. म्हणजे ते पहिल्यांदा तुम्हाला घाबरवलं, म्हणजे हे बुलिश इंगल्फिंग बनलं, मग सगळेजण इथं बाय करणार, आणि त्यानंतर हे साईडवे गेला. मग इथं जे खाली आलं त्यामध्ये सगळे घाबरले. पण आपल्याला कुठं जायचं होतं, घाबरायचं होतं, जर का ह्या लोच्या खाली क्लोज केला असता तर ते फेल झाला असता आणि खाली आला असता. क्लिअर. आत्ता आपण जे बघितलं ते